आपण बनवत आहोत रगडा पॅटीस. आपण आता टाकले आहेत मटर शिजायला आणि त्याच्यामध्ये आपण आलूचे छिलके काढून पॅटीससाठी आलू उकडायला टाकले आहेत. आता ह्याला आपण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपण टाकतोय त्याच्यामध्ये हळद. आपण ह्याच्यामध्येच टाकलंय मीठ चवीनुसार. आपले मटर छान शिजले आहे. त्याला आपण मॅश करून घेतलं आहे. चांगलं मॅश करून घेतलं आहे आपण मटरला आणि त्याच्यामध्ये एक आलू पण टाकला आहे. आपण आलू पण मॅश करून घेतला आहे. आपण टाकत आहोत ह्याच्यामध्ये तेल. आता आपण टाकतो त्याच्यामध्ये जिरे. आता आपण टाकतो त्याच्यामध्ये थोडंसं हिंग. आपण ह्याच्यामध्ये टाकत आहोत कांदा. हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आपला कांदा आता छान फ्राय होत आला आहे. आपण त्याच्यामध्ये टाकूया आता लसण आपण कुटून घेतला आहे थोडासा. आपण टाकत आहोत ह्याच्यामध्ये आता चटपट मसाला. आपण ह्याच्यामध्ये टाकूया चाट मसाला. आपण टाकूया लाल तिखट. आपण टाकूया चटपट मसाला आणि थोडीशी हळद. ह्याला आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे. त्याला थोडंसं छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आपला मसाला चांगला पकत शिजत आला आहे. आता आपण त्याच्यामध्ये आता जी आपण मटर शिजून घेतले होते ते टाकू देऊया आपण त्याच्यामध्ये. आता आपण सगळी मटरची पेस्ट टाकलेली आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे कारण आपल्याला थोडं शिजू द्यायचं आहे त्याला. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे. त्याची अशी झाली पाहिजे भाजी. त्याच्यामध्येच आता आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर. आता त्याला 5 मिनिट शिजू द्यायचं आहे. आपला रगडा रेडी. आता आपण पॅटीस करायला घेऊया. आपला रगडा तयार आहे. आता आपण बनवत आहोत पॅटीस. आता पॅटीसमध्ये आपण घेतले आहेत 2 मोठे आलू उकडून. आपण त्याच्यामध्ये टाकूया आता पोहे आपण मिक्सरला बारीक केले आहेत त्याची पावडर. मिक्सरची पोह्याची पावडर मिक्सरला लावली आहे, ती बारीक केली आहे, ती टाकून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला कोथिंबीर. त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला चाट मसाला. त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला लाल तिखट. त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद. त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला थोडासा चटपट मसाला आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ. आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याला आपल्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स करून झालं आहे आपल्याला. आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला असे छोटे छोटे पॅटीस बनवून घ्यायचे आहेत. आता असे गोल गोल असे चपटे करून घ्यायचे आहेत आपल्याला. अशी सर्व पॅटीस आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आपली पूर्ण आलू टिक्की रेडी आहे. आता सगळ्या टिक्क्या बनवून झाल्या आहेत आलूच्या. तर आपण त्याला आता शॅलो फ्राय करून घेऊ. आपल्याला पूर्ण त्याला तळायचं नाही आहे, फक्त थोडंसं तेल टाकायचं आहे आणि थोड्याशा तेलामध्ये सगळ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला. याच्यावर अशा आता टिक्क्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि कमी गॅसवरती आपल्याला ह्याला फ्राय होऊ द्यायचं आहे. जास्त गॅस करायचा नाही मोठा, म्हणजे चांगल्या कडक होतात कमी गॅसवर केल्यावर. आपण पूर्ण टिक्क्या टाकून घेतल्या आहेत कमी गॅसवर. आता त्याला फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला. आपण टिक्की सगळ्या पलटून घेतल्या आहेत. आता त्या साईडनी दुसऱ्या साईडनी भाजून घ्यायच्या आहेत आणि त्याला छान कडक होऊ द्यायचं आहे. आपल्या सर्व टिक्क्या बनवून रेडी आहेत. आता कडक कुरकुरीत छान झाल्या आहेत. चला तर आपण सर्व करूया आता रगडा पॅटीस. त्याच्यामध्ये टाकूया थोडासा आपण रगडा. त्याच्यामध्ये टाकूया आपण ह्या कडक झालेल्या टिक्क्या. त्याच्यामध्ये टाकूया आपण ही कडक पापडी. आपण ह्याच्यामध्ये 2 पापडी टाकूया. त्याच्यामध्ये टाकूया आपण हिरवी चटणी.
परत त्याच्यामध्ये थोडासा वरतून रगडा टाकायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये थोडीशी अजून टाकायची, थोडी हिरवी चटणी, थोडीशी गोड आंबट चटणी. त्याच्यामध्येच टाकायचा आपल्याला थोडासा कांदा, कोथिंबीर आणि वरतून टाकायची शेव. आपलं खायला रेडी आहे रगडा पॅटीस. आपलं रेडी आहे रगडा पॅटीस खायला.